चला तर आज आपण पत्तागोबीची भाजी बनवूया, ती पण एका वेगळ्या पद्धतीने. खूप मस्त अशी ही भाजी होते. तुम्ही नक्की एक वेळेस अशा पद्धतीने ही पत्तागोबीची भाजी बनवून बघा. तुम्ही सर्व भाज्या विसराल, पालक पनीर वगैरे सर्व भाज्या तुम्ही विसराल. अशा पद्धतीने नेहमी तुम्ही पत्तागोबीची भाजी बनवाल. जर एका वेळेस तुम्ही जर अशा पद्धतीने जर पत्तागोबीची भाजी बनवली तर खूप सोपी अशी ही पत्तागोबीची भाजी आहे. चला तर आता आपण रेसिपी बघू. खूप झटपट अशी ही रेसिपी आहे. मी इथे पाणी ठेवलेलं आहे, 1 ग्लास उकळलेलं. छान असं पाणी असं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला पत्तागोबी घालायची आहे. 1 टोमॅटो, 1 कांदा. माझ्याकडे थोडीशी फुलगोबी होती, मी फुलगोबीसुद्धा घातली. नसेल तरीही पण चालते. आणि थोड्याशा लसणाच्या कळ्या घातलेल्या आहे. यामध्ये मी थोडंसं लसूण घालायचं आहे आपल्याला. आता छान असं याला वाफू द्यायचं आहे. 2 ते 3 मी यामध्ये मिरच्या घालणार आहे. छान अशी उकळी आलेली आहे. आता यामध्ये मी 4 ते 5 अशा मिरच्या घालणार आहे. तुम्ही पिकलेल्या लाल मिरच्या असल्या तरीही चालते, हिरव्या घातल्या तरीही पण चालते. तर चला चेक करू आपण. मस्त आपली अशी गोबी बघू शकता तुम्ही, एकदम सॉफ्ट अशी झालेली आहे. तर आता याला आपण पाण्याच्या बाहेर काढू. छान मस्त अशी आपली एकदम सॉफ्ट अशी गोबी झालेली आहे. टोमॅटो पण सर्व असं सॉफ्ट झालेलं आहे, कांदा वगैरे. चाकूच्या सहाय्याने मी सगळं काढून घेत आहे. फुलगोबी टाकली नाही तरीही पण चालते. चं देठ मी काढून टाकत आहे. आता आपल्याला असं मीडियम साईजची कट करून घ्यायची आहे गोबी. गोबीला आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे. अशा प्रकारे मी गोबी ही कट करून घेत आहे. खूप मस्त अशी ही भाजी होते. आता हे मिक्सरमध्ये आपल्याला गोबी काढून घ्यायची अशा प्रकारे बारीक करून. अशा प्रकारे आता आपण गोबी ही कट करून मिक्सरमध्ये आपल्याला ही गोबी एकदम अशी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. या गोबीचे पाणी वगैरे बिलकुल एकही थेंब आपल्याला वापर करायचा नाही पाण्याचा. फुलगोबी पण मी लगेच त्यामध्ये टाकून देते. फुलगोबी नसली तरीही पण चालतं. माझ्याकडे थोडी होती तर मी टाकलेली आहे. आता आपल्याला यामध्ये कांदा लसूण वगैरे बिलकुल काही टाकायचं नाही. फक्त गोबीचीच आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे. अशी बघू शकता बारीक मस्त अशी छान एक पेस्ट करून घेतलेली आहे आपण. आता एका भांड्यामध्ये आपण हे सर्व काढून घेऊ मिश्रण. बघू शकता. आता आपण टोमॅटोचं वरचे साल काढून घेऊ. आता मिक्सरमध्ये आपल्याला टोमॅटो, कांदा, लसूण, मिरची जे काही आपण पाण्यामध्ये वाफून घेतलं होतं ते सर्व आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे, काढून घ्यायचं आहे. हे पण छान अशी एक बारीक पेस्ट करून घ्यायची आपल्याला. बघू शकता छान अशी एक बारीक पेस्ट केलेली आहे आपण. चला तर आता यामध्ये मी 1 वाटी बेसन घातलेलं आहे. याचं माप वगैरे काहीही नाही. एकदम आपल्याला घट्टसर असं बॅटर होत नाही तोपर्यंत आपल्याला घालायचं आहे. जास्तीत जास्त 1 ते 1.5-2 वाटी आपल्याला बेसन लागेल यामध्ये. गोबीमध्ये पाणी वगैरे बिलकुल ॲड करायचं नाही. जेवढं बेसन बसेल तेवढं आपल्याला यामध्ये बेसन घालायचं आहे. बघू शकता तुम्ही. अशा प्रकारे आपल्याला छान असं फिरवून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये मी मीठ घालणार आहे. चवीनुसार 1 चम्मच मीठ घातलेलं आहे. जिरे पावडर घालणार आहे 1 चम्मच. आता यामध्ये हळद आणि लाल तिखट घालू. लाल तिखट घातलेले 1 चम्मच. हळद घालू अर्धा चम्मच. आता हे छान आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे मिश्रण. अशा पद्धतीने छान एकजीव करून घ्यायचं आहे. खूप मस्त अशी ही भाजी होते. सर्व मसाले आपले लागले गेले पाहिजे. असं छान मिक्स करून घेऊ आपण. बघू शकता एवढं थिक आपल्याला हे बॅटर ठेवायचं आहे. जास्त पातळसर आणि जास्त घट्टही नाही. अशा प्रकारे एक गोळा तयार होईल असं प्लेटला एका तेल लावून घेत आहे थोडंसं. आता यावर आपल्याला हे बॅटर सगळं टाकून द्यायचं आहे. हे मिश्रण छान असं पसरवून घ्यायचं आहे आपल्याला ताटामध्ये. हे जास्त पातळसर आपल्याला बिलकुल करायचं नाही, जाडसरच पसरवायचं आहे.
नाहीतर परत आपल्या वड्या हे मोडतील. त्यामुळे आपल्याला मीडियम साईजच्याच वड्या करायच्या आहे. असं एवढं ठीक आहे. अशा प्रकारे थापून घ्यायचं आहे आपल्याला, पसरवून घ्यायचं छान. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे. चला आता कढईमध्ये आपण तेल टाकू. फोडणीला तेल घालू. यामध्ये कांदा घातला. छान असं तेल गरम झालं की कांदा छान असा परतवून घ्यायचा आहे आपल्याला. तर यामध्ये जिरे मोहरी घालायचे, ते पण छान असे तडतडू द्यायचे. त्यामध्ये आता कढीपत्ता घालायचा आहे थोडंसं. छान जिरे मोहरी तडतडल्या की कढीपत्ता पण छान असं परतवून घ्यायचं आपल्याला. आता यामध्ये आपण टोमॅटोची ती पेस्ट घालू. कांदा लसूण टोमॅटो जी आपण जी पेस्ट केली ती यामध्ये घालायची आहे. छान असं परतवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे 1 ते 1.5 मिनिटं छान असं परतवून घ्यायचं. आता मी अर्धा चम्मच हळद घालणार आहे. सुरुवातीला पण आपण हळद वगैरे सर्व घातलं होतं, त्यामुळे थोडंच आपल्याला आता अर्धा चम्मच हळद आणि लाल तिखट घालायचं आहे. थोडंसं चवीनुसार मीठ घालणार आहे मी. सुरुवातीलाही आपण मीठ वापरलं होतं. छान आता हे आपण परतवून घेऊ असं 1 मिनिटं. टोमॅटोतून असं तेल सुटूपर्यंत छान आपल्याला असं परतवून घ्यायचं आहे. बघू शकता छान असं 1 मिनिट आपलं परतून झालेलं आहे. आता यामध्ये आपण पाणी घालू. छान असं 1 ते 1.5 ग्लास आपल्याला पाणी घालायचं आहे. तुम्ही पत्तागोबीचं सुद्धा ते पाणी घालू शकता. जे आपण वाफवून घेतली होती पत्तागोबी ते, किंवा दुसरंही घालू शकता. मी इथे 1 ते 1.5 ग्लास एवढं पाणी घातलेलं आहे. आता जे आपण बॅटर ताटात पसरवून ठेवलं होतं ते आपल्याला यावरती प्लेट झाकून ठेवायचं आहे आणि याच्यावरती आपल्याला दुसरी एक प्लेट झाकून ठेवायची आहे. तुमचं जर कमी क्वांटिटीमध्ये तुम्ही भाजी बनवत असाल, छोट्या प्लेटमध्ये जर बॅटर टाकलं असेल तर मध्ये एक स्टँड ठेवा कढईमध्ये आणि त्यावरती प्लेट झाकून बॅटरची ठेवा आणि त्यावरती दुसरी प्लेट ठेवा. अशी जर वर एकदम छोटी प्लेट असेल तर तुमची. बघू शकता मस्त आपलं बॅटर सेट झालेलं आहे वड्यांसाठी. परफेक्ट असं झालेलं आहे. वरती प्लेट ठेवल्याने काय होते, लवकर अशा हे वड्या वाफल्या जातात. लवकर मस्त बॅटर हे आपलं शिजलं जातं. त्यामुळे वरतून आपल्याला एक प्लेट झाकून ठेवायची. मी चौकोनी साईजच्या वड्या कट करून घेत आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही वड्या कट करून घेऊ शकता. खूप मस्त अशी ही भाजी होते. नक्की एक वेळेस तुम्ही बनवा. आजची रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल जरा जरी तुम्हाला एक लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशा साध्या सोप्या रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील. बघू शकता मस्त आपल्या अशा वड्या ह्या रेडी झालेल्या आहेत. तुम्ही अशा सुद्धा फ्राय करून सुद्धा खाऊ शकता. हे वड्या खूप मस्त अशा लागतात, क्रंची होते. फ्राय केल्यानंतर तुम्ही फ्राय करून सुद्धा भाजीमध्ये टाकू शकता किंवा अशात टाकल्या तरीही पण चालतं. चला तर मस्त अशी उकळी आलेली आहे तिकडे. आता त्यामध्ये आपण वड्या घालून देऊ. छान अशा वड्या घातलेल्या आहे आपण, बघू शकता. खूप मस्त अशी ही भाजी होते. एक वेळेस नक्की बनवा. खूप साधी सोपी अशी ही पत्तागोबीची भाजी आहे. झटपट अशी, कोणतीही पूर्वतयारी करायची गरज नाही. बघू शकता बिलकुल आपल्या वड्या हे तुटलेल्या नाहीत. जास्त अशा पातळसर करायच्या नाही, नाहीतर वड्या आपल्या हे मोडतात. मीडियम साईजच आपल्याला करायच्या आहेत. आपल्याला 1 ते 2 उकळी आली की काढून घ्यायचे आहे. कारण की अगोदरच आपण ते वाफवून घेतलं होतं बॅटर वड्याचं, त्यामुळे आपल्याला जास्त शिजू द्यायची गरज नाही. मी इथे अर्धा चम्मच जिरा पावडर घातलेला आहे. छान आता मिक्स करून घेऊ. बघू शकता आपली भाजी मस्त ही अशी रेडी झालेली आहे. ग्रेव्ही पण एकदम अशी घट्टसर आलेली आहे. चला तर पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा.